नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू लॉ माइंडेड DNM and our IPR मॉड्यूल वाईज सिरीज. आज आपण मॉड्यूल 2 म्हणजेच लॉ ऑफ पेटंट सुरू करत आहोत आणि आपला पार्ट 1चा टॉपिक आहे इव्होल्युशन ऑफ पेटंट लॉ इन इंडिया. भारतात पेटंटचा कानून कसा आला, 1970च्या कानूनने भारतात औषधे म्हणजे मेडिसिन्स एवढी स्वस्त कशी केली आणि ट्रिप्स आल्यावर आपला कानून कसा बदलला. एक्झाममध्ये हा 13 मार्क्सचा प्रश्न आला, तर 1856 पासून ते 2023च्या जनविश्वास ॲक्टपर्यंतची हिस्ट्री कशी लिहायची, चला डिकोड करूया. तर हा आहे आजचा अजेंडा. 1. प्री इंडिपेंडन्स एरा. 2. द 1970 ॲक्ट. 3. ट्रिप्स अँड ग्लोबल प्रेशर्स. 4. 3 मेजर अमेंडमेंट्स. 5. एक्स्ट्रा मार्क स्ट्रॅटेजी. आणि शेवटी कन्क्लुजन अँड टाईमलाईन. एक्झाममध्ये अगदी हेच पॉइंट तुम्ही सिनॉप्सिस म्हणून आन्सर शीटच्या टॉपवर लिहिले तर एक्झामिनर तिथेच इम्प्रेस होईल. सुरुवात करूया आपल्या पहिल्या पॉइंटपासून. प्री इंडिपेंडन्स एरा किंवा द कोलोनियल पेटंट रेजिम. आपल्या आन्सरचा पहिला हेडिंग द्या, प्री इंडिपेंडन्स एरा. भारतात पेटंट कानून सुरू झाला तो ब्रिटिश काळात. पण हा कानून भारतीय उद्योगांच्या विकासासाठी नव्हता, तर तो फॉरेन कंपनीजला जास्त फेवर करायचा. 1856 मध्ये पहिला ॲक्ट आला, त्यानंतर 1859 आणि 1888 काही बदल झाले. पण एक्झामसाठी सर्वात महत्त्वाचा आहे 1911चा इंडियन पेटंट्स अँड डिझाईन्स ॲक्ट. आपल्याला स्वातंत्र्य मिळण्यापर्यंत हाच कानून प्रायमरी गव्हर्निंग लॉ होता. आता येऊया आपल्या दुसऱ्या आणि सर्वात महत्त्वाच्या पॉइंटकडे, द वॉटरशेड मुवमेंट म्हणजेच द पेटंट्स ॲक्ट 1970. आझादीनंतर सरकारला हे पक्कं समजले की जुन्यात कानून बदलण्याची अत्यंत गरज आहे, कारण तो फार रेस्ट्रिक्टिव्ह होता. एक्झाममध्ये हे नाव नक्की लिहा, जस्टिस N. राजागोपाल अयंगार कमिटी यांच्या 1959च्या रिपोर्टवर आधारित आपला आजचा पेटंट्स ॲक्ट 1970 पास झाला. हे नाव 0 स्पेलिंग मिस्टेक्समध्ये लिहिणं आवश्यक आहे, मार्क माय वर्ड्स. त्यांनी स्पष्ट केले की भारताला एक डिफेन्सिव्ह पेटंट पॉलिसीची गरज आहे, ज्यामुळे औषधे लवकर स्वस्त होतील. आता 1970 ॲक्टचा सर्वात मोठा मास्टरस्ट्रोक काय होता? त्यांनी मेडिसिन्ससाठी प्रॉडक्ट पेटंट्स कॅन्सल केले आणि फक्त प्रोसेस पेटंट्स अलाव केले. याचा अर्थ काय? म्हणजेच एखादा कॅन्सरचा ड्रग असेल तर तुम्ही त्या ड्रगवर स्ट्रिक्ट मोनोपॉली मागू शकत नाही. दुसरा माणूस किंवा कंपनी त्याच ड्रगला वेगळ्या, थोड्या स्वस्त प्रोसेसने बनवू शकतो. यामुळेच भारतात जेनेरिक मेडिसिन्स एवढी स्वस्त झाली आणि भारताची फार्मा इंडस्ट्री जगभरात बूम झाली. हा पॉइंट एक्झाममध्ये हायलाईट करायलाच हवा. पुढचा पॉइंट आहे TSIPS अँड ग्लोबल प्रेशर्स, कारण ही स्वापनवत स्थिती कायम राहिली नाही. 1990च्या दशकात जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये मोठे बदल होत होते. 1995 मध्ये भारताने WTO म्हणजेच वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन जॉईन केले आणि ट्रिप्स अग्रीमेंट साईन केला. आता ट्रिप्सची स्ट्रिक्ट रिक्वायरमेंट होती की सर्व मेंबर देशांना प्रॉडक्ट पेटंट्स परत द्यावे लागतील, म्हणजे औषधांसाठी सुद्धा. म्हणून भारताला आपला कानून अमेंड करावाच लागला. पण एक चांगली गोष्ट म्हणजे आपल्याला हे बदल करण्यासाठी 10 वर्षांचा ट्रान्झिशन पिरियड मिळाला. म्हणूनच आपण येतो चौथ्या पॉइंटकडे, द 3 मेजर पेटंट अमेंडमेंट्स. ही आपल्या आन्सरची कोर आहे. एक्झाममध्ये हे 3 ॲक्ट्स स्टेप बाय स्टेप लिहा. ट्रिप्स कंप्लायंट होण्यासाठी भारताने 2005 पर्यंत 3 डिस्टिंक्ट स्टेप्स घेतले. पहिला 1999 अमेंडमेंट, याने मेल बॉक्स फॅसिलिटी आणि EMR म्हणजेच एक्सक्लुझिव्ह मार्केटिंग राईट्स सुरू केले. दुसरा 2002 अमेंडमेंट, याने पेटंटचा टर्म पूर्ण जगासारखा एक्झॅक्टली 20 वर्ष केला. आणि तिसरा आणि सर्वात महत्त्वाचा 2005 अमेंडमेंट, याने मेडिसिन्ससाठी परत प्रॉडक्ट पेटंट्स आणले. आपल्या कानूनमध्ये हे तिन्ही बदल एकदम लॉजिकली इंटरनॅशनल स्टँडर्ड्सला मॅच करण्यासाठी आले. जर तुम्ही एक्झाम हॉलमध्ये असाल तर ही टेबलची स्ट्रक्चर डोळ्यासमोर आणा. 1970 मध्ये प्रोसेस पेटंट्स ओनली, 1999ची मेलबॉक्स फॅसिलिटी, 2002ची 20 इयर टर्म आणि शेवटी 2005 मध्ये प्रॉडक्ट पेटंट्सच्या इंट्रोडक्शन. हा क्रोनॉलॉजिकल फ्लो लक्षात ठेवला की एक्झॅक्ट इम्पॅक्ट्स आठवण्यासाठी खूप मदत होते. पण आता तुम्ही विचाराल, 2005 मध्ये जर प्रॉडक्ट पेटंट्स परत आले तर औषधं परत महाग झाली का? तर फॉरेन फार्मा कंपनीजपासून वाचण्यासाठी भारताने एक भारी मास्टर स्ट्रोक केला, तो म्हणजे सेक्शन 3D टाकला. ही आपली अँटी एव्हरग्रीनिंग शील्ड आहे. याचा अर्थ असा की फार्मा कंपनीज औषधात मायनर ट्विक्स किंवा छोटे बदल करून आपली मोनॉपली किंवा पेटंट टर्म एक्सटेंड करू शकत नाहीत. त्यांचे नवे फॉर्म असेल तर त्यात सिग्निफिकंट एन्हान्समेंट इन थेरप्युटिक एफिशियन्सी दाखवाच लागेल.
आता येऊया आपल्या सर्वात आवडत्या सेक्शनकडे, एक्स्ट्रा मार्क्स स्ट्रॅटेजी, म्हणजेच कॉन्स्टिट्यूशनल सेफगार्ड्स आणि केस लॉ. तुमचे मार्क्स इतर स्टुडंट्सपेक्षा जास्त कसे येतील हे लेटेस्ट अपडेट्स लिहून लँडमार्क 2013चा नोवार्टिस एजी विरुद्ध युनियन ऑफ इंडिया केस नक्की मेन्शन करा, ज्यात सुप्रीम कोर्टने सेक्शन 3D व्हॅलिडेट केला. हे एक्सप्लेन करणं महत्त्वाचं आहे की कसा सेक्शन 3D आपला कॉन्स्टिट्यूशनल राईट टू हेल्थ म्हणजे आर्टिकल 21 प्रोटेक्ट करतो बाय कीपिंग लाईफ सेव्हिंग ड्रग्ज अफोर्डेबल. सेक्शन 84 म्हणजे कंपल्सरी लायसन्सिंगचा पण उल्लेख आवश्यक आहे, जिथे पब्लिक नीड्ससाठी स्ट्रिक्ट रूल्स आहेत. आणि लेटेस्ट अपडेट्स तर लिहायचेच. 2021चा ट्रिब्युनल्स रिफॉर्म्स ॲक्ट, ज्याने पेटंट अपीलसाठी असलेले IPAB म्हणजे ॲपेलेट बोर्ड अबॉलिश केले, म्हणून आता अपील्स डायरेक्ट हायकोर्टला जातात. आणि 2023चा जनविश्वास ॲक्ट, ज्याने ईज ऑफ डुईंग बिझनेससाठी छोटे मोठे पेटंट क्राईम्स डिक्रिमिनलाइज केले, म्हणजे जेलऐवजी फक्त फाईन्स ठेवले. आणि आता शेवटचा पॉइंट, कन्क्लुजन आणि फायनल टाईमलाईन. शेवटी तुमच्या आन्सरमध्ये एक सिम्पल व्हर्टिकल टाईमलाईन ड्रॉ करा. 1856 पासून ते 1911, मग 1970, 1995ची ट्रिप्स, 2005चा बदल, 2013 नोवार्टिस आणि शेवटी 2023चा जनविश्वास ॲक्ट. एक्झाममध्ये 13 मार्क्ससाठी ही टाईमलाईन आणि 2023चा रिसेंट अपडेट नक्की लिहा. एक्झामिनर डिरेक्टली फुल मार्क्स देईल आणि इम्प्रेस होईल. या पार्टची PDF आपल्या टेलिग्राम चॅनलवर दिली आहे, लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे. जर हा कन्सेप्ट क्लिअर झाला असेल तर व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट्समध्ये सांगा पुढचा पार्ट लवकर आणू का. पण शेवटी एक प्रश्न विचारून जातो. ट्रिप्समुळे औषधे महाग झालीच असतील, पण सेक्शन 3D ने सामान्य माणसाला वाचवले, तर पुढच्या ग्लोबल हेल्थ क्रायसिसमध्ये आपला पेटंट कायदा किती ताकदवर ठरेल? कीप लर्निंग, स्टे लीगल. जय हिंद, जय महाराष्ट्र.